आयटी कंपन्यांमधील ले ऑफ हा शब्द आपल्याला अतिशय परिचयाचा झालेला आहे. मागच्या काही वर्षांमध्ये किंबहुना 2 ते 3 वर्षांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं, अर्थात त्यांनी ले ऑफ केला. परंतु यापैकी सगळ्याच कंपन्यांना त्याचा फायदा झालाय का, तर नाही. अशा अनेक काही कंपन्या आहेत ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ले ऑफ केलेल्या आहेत, कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलेले आहे, परंतु त्यानंतर त्याची उपरती झाली आहे. मागच्या एका बातमीमध्ये सेल्सफोर्स एआय कंपनी, सेल्सफोर्स जगातली खूप मोठी कंपनी आहे, त्यांनी याबद्दल आपला अहवाल प्रसिद्ध केला होता की त्यांनी 9,000 पैकी 4,000 कंपन्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून, म्हणजे त्यांच्या जागी आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिप्लेस करून त्यांना कामावरून काढून टाकलं. परंतु मागच्या 1 वर्षामध्ये त्यांचा अनुभव असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स अजूनही त्यांना हवी तेवढी अचूक निर्णय देऊ शकत नाही, हे त्यांनी कबूल केलेलं आहे. का? त्याच्या मागची कारणं पण त्यांनी दिलेली आहे. माहितीचा अभाव सगळ्यात महत्वाचं. त्यांचे लार्ज लँग्वेज मॉडेल अजूनही तितक्या मोठ्या माहितीवरती काम करू शकत नाही. म्हणजे एआयला अजूनही मर्यादा आहेत. आपण अति उत्साहामध्ये बरेचसे निर्णय घेतो, परंतु ते चुकीचे ठरतात, हे आता हळूहळू कंपन्यांना समजू लागलेत. परंतु त्या तंत्रज्ञानासाठी, त्याला विकसित करण्यासाठी पुन्हा एआय इंजिनियर्सची नव्याने गरज पडणार आहे. आता ज्या गोष्टी सेल्सफोर्सने दिलेल्या आहे की नक्की त्यांना काय वेगवेगळ्या समस्या आल्या, त्यामध्ये पहिलं होतं एआय ड्रिफ्ट, म्हणजे लक्ष विचलित होणे. त्याच्यानंतर विविंट नावाचं एक होम सिक्युरिटी ऍप्लिकेशन आहे, त्याच्यामुळे त्यांना बऱ्याचशा त्रुटी सापडल्या. म्हणजे एकंदर त्यांना हे समजलेलं आहे की याला आता मनुष्यबळाची पण गरज लागणार आहे. तंत्रज्ञान विकसित होऊ शकतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये, परंतु अजूनही ते त्या पातळीवर पोहोचलेलं नाही. बऱ्याच कंपन्यांना हा अनुभव आलेला आहे. बघूया 2026 मध्ये नक्की काय होते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणत्या दिशेने जाते आणि कंपन्या त्यांना कसं घेताय, यावर सगळं काही अवलंबून असणार आहे.